गोंदिया जिले में 2 दिन पहले हुई अकाल बारिश ने किसानों की मेहनत पर पानी फेर दिया है। कटाई के लिए तैयार खड़ी धान की फसल को भारी नुकसान हुआ है। इस स्थिति का जायजा लेने आज जिले के पालक मंत्री इंद्रनील नाइक गोंदिया पहुंचे, जहां उन्होंने खेतों में जाकर नुकसान का निरीक्षण किया और कृषि विभाग को तुरंत पंचनामा करने के निर्देश दिए। पालक मंत्री नाइक ने भरोसा दिलाया कि किसानों को जल्द से जल्द मुआवजा दिलाया जाएगा। निरीक्षण के दौरान पूर्व मंत्री और विधायक राजकुमार बड़ोले, विनोद अग्रवाल, संजय पुराम, पूर्व विधायक तथा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गुट के वरिष्ठ नेता राजेंद्र जैन समेत अधिकारी और कर्मचारी मौजूद थे। गोंदिया जिले में इस साल लगभग 1,75,000 हेक्टेयर जमीन पर धान की बुवाई की गई थी। दिवाली से पहले अधिकांश किसानों ने धान की कटाई शुरू कर दी थी, लेकिन अचानक हुई बारिश से फसल पूरी तरह बर्बाद हो गई। पहले से आर्थिक संकट से जूझ रहे किसानों के लिए यह बारिश किसी और मुसीबत से कम नहीं साबित हुई है। कई इलाकों में किसानों की मेहनत पर पानी फिर गया है और खेतों में धान का दाना सड़ने लगा है। सर, काय सांगाल? नुकसानग्रस्त धानाची आपण पाहणी करता, कुठल्या तालुक्यामध्ये आपण केलं, काय सांगाल? नाही, आता आवर्जून 2 ते 3 तालुके झाले आहेत, पण आम्ही प्रयत्न करतोय की 5-6 तालुके इथे आजच्या आज कव्हर करू। आणि एक मात्र निश्चित आहे की कुठल्याही तालुक्यात जा, नुकसान हा भरपूर प्रमाणात प्रत्येक जागेवर दिसतोय आपल्याला। आता नुकसान कमी जास्त किंवा काय समस्या आहेत ते कास्तकारांना भेटून तेही ऐकून घेतलं मी, कारण की शासन स्तरावर वरतून कसं सोडवण्यात येतील त्याचा आम्ही तिथे पाठपुरावा करू आणि हे सर्व दौरा झाल्यानंतर शासन स्तरावर काय रिपोर्टिंग करायचं ते आम्ही रिपोर्ट करू तिथे। शेतकऱ्यांकडे काही घोषणापत्र देखील भरून घेण्यात येत आहे धान संदर्भात? मी आता काही यापूर्वी 2 तालुक्यात मी तसं निर्देश दिले आहेत की तसं भरून घेऊ नका म्हणून त्यांच्याकडून, आणि तिथले SDOनी त्यांनी मान्य पण केलेलं आहे की आपण भरून घेणार नाही म्हणून। ते पंचनामे बघा, यांचे काही ठिकाणी मला मी जे रिपोर्ट घेतोय त्याच्यात 40%, 50% आणि 60% पण झालेले आहेत। तर ह्या स्पीडनी जर झाले तर 2 दिवसात किंवा 3 दिवसात पूर्ण पंचनामे होतील। गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमचे आमदार राजकुमार बडोले साहेब, आम्ही सर्वांनी पूर्ण गोंदिया जिल्ह्याची पाहणी केली। गोंदिया जिल्ह्यामध्ये फार मोठा धान उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि स्वतः मंत्री महोदयांनी ते नुकसान पाहून ते सर्व अहवाल घेऊन माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादाला भेटणार आहे। आणि खासदार प्रफुल्ल पटेल साहेबाच्या माध्यमातून आमची एकच मागणी आहे की धान उत्पादक शेतकऱ्यांना कुठेही त्रास नाही झाला पाहिजे। इतका मोठा नुकसान जिल्ह्यात झालेला आहे, त्याच्या नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। आणि जे स्वयं घोषणापत्राचे एक मॅटर आहे त्याबद्दल प्रत्येक तालुक्यामध्ये माननीय पालकमंत्री महोदयांनी निर्देश दिले आहे की स्वयं घोषणापत्र भरण्याची गरज नाही आणि धान उत्पादक शेतकऱ्याच्या मागे पूर्णपणे शासन आहे। मुळातच माननीय पालकमंत्री नाईक साहेब आज त्यांनी सगळीकडे दौरा केलेला आहे, पूर्ण गोंदिया जिल्ह्याचा दौरा केलेला आहे। अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील सडक, अर्जुनी, बामणी या सगळ्या भागातला दौरा केला आहे आणि त्यांना प्रत्यक्ष जी परिस्थिती आहे ती त्यांच्या लक्षात आणून दिली आम्ही धान उत्पादक शेतकऱ्यांच्या। कारण धानाचा प्रचंड मोठा नुकसान झालेला आहे आणि साधारणतः दर हेक्टरी जी सरकार आजच्या घडीला 8,500 रुपये देते त्याच्यामध्ये सर्व शेतकऱ्याचं भागणार नाही आहे। किमान 30,000 रुपये प्रति हेक्टर तरी सरकारनं दिलं पाहिजे आणि जास्तीत जास्त जर 50% जर धान उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होते असं जर दाखवत असतील, कारण 33%ची मर्यादा आहे, 33%च्या वर जर झालं तर सरसकटच दाखवलं जाते, परंतु बाकीचा जो धान आहे तो पण खरेदी केला पाहिजे, हा मूळ विषय आहे। आणि स्वयं घोषणापत्र जो मागतायत तो घोषणापत्र मागता कामा नये अशा पद्धतीचं निवेदन पण त्यांना आम्ही दिलेलं आहे। आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत मंगळवारच्या दिवशी बैठक ठेवली आहे 4ही आमदारांची, तर त्याच्यामधून नक्की निष्पन्न होईल। आणि आम्ही ज्या मागण्या करतोय तर त्या संपूर्ण गोंदिया जिल्ह्यामध्ये जो प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये 27, 28, 29, 30 या दिवसांमध्ये पाऊस आला तर त्याच्यामुळे हा जो नुकसान झाला तर शेतकऱ्यांना नक्की त्या ठिकाणी दिलासा मिळेल। किसानों ने सरकार से मांग की है कि उन्हें हेक्टर के हिसाब से 50,000 रुपये का मुआवजा दिया जाए और 7/12 कोरा किया जाए। अब देखना यह होगा कि सरकार किसानों की इस मांग पर कितनी जल्दी अमल करती है।